नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यातील 5वा पाठ सुरांची जादूगिरी या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर पाहूयात या पाठामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील आवाजांचं वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे। तर आपण हा पाठ अत्यंत चांगल्या प्रकारे समजून घेतलाच असेल, तर मग आता याचा स्वाध्याय सुरू करूयात। यातील प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा। यामध्ये गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? आता या ठिकाणी हे वैशिष्ट्य या बॉक्समध्ये बसणार नाहीत म्हणून खाली त्याची लिस्ट दिलेली आहे। 1. मंद, लयबद्ध, प्रौढ व दमदार आवाज। 2. जात्यात घास घातल्यावर येणारा भरडा आवाज। 3. पीठ होताना सौम्य सूर। 4. गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट। आसमंतात भरलेले संमेलन, शब्दांचे, सुरांचे, आवाजांचे। दुसरा प्रश्न आहे, 1 किंवा 2 शब्दात उत्तरे लिहा। खेडे, जिथे विसावते ते ठिकाण, त्याला काय म्हणतात? निसर्गाची लढीवाड मांडी। खेड्याला दिलेली उपमा। या पाठामध्ये खेड्याला कशाची उपमा दिलेली आहे? रानफुले। लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्य, तर त्या वाद्याचं नाव काय आहे? दळणाचे जाते। प्रश्न तिसरा, का ते लिहा। यामध्ये घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते कारण अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकाव लाभतो। कंटाळलेले वासरू टाहो फोडते कारण ते दुधासाठी आसुसलेले असते। प्रश्न चौथा, खालील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। पहाटेला पुरती जाग आली नव्हती, याचं उत्तर पूर्णतः सकाळ झाली नव्हती। थोड्या वेळाने दिशांना आकार आला, याचं उत्तर थोड्या वेळाने पूर्व दिशेने सूर्य उगवला। अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला, याचं उत्तर आहे आई चिमणी पेटवते आणि जात्यावर दळू लागते तेव्हा चिमणीचा पिवळसर प्रकाश घरातल्या वस्तूंवर हळूहळू तरंगू लागतो। प्रश्न 5वा, योग्य जोड्या लावा। यामध्ये गट आणि ब गट दिलेला आहे आणि ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत। 1. चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू, याची योग्य जोडी आहे व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात। 2. सकाळचे हे संगीत, याची योग्य जोडी आहे वाद्यवृंदासारखे वाटते। 3. एखादा पोपट, याची योग्य जोडी आहे या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो। 4. गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातला घंटा म्हणजे, याची योग्य जोडी आहे काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज। 5. कोंबड्यांचा कॉक कॉक असा, याची योग्य जोडी आहे ठेका धरणारा आवाज। प्रश्न 6वा, आवाजाची सोबत ही संकल्पना तुमच्या शब्दात सांगा। याचं उत्तर, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या कानावर अनेक आवाज येतात। खेड्यातील मुलं कोंबड्याने दिलेल्या बाकेने उठत असतील, तर शहरातील मुलं त्यांच्या आईच्या आवाजाने। सकाळपासून रात्रीपर्यंत असे अनेक आवाज सर्वांच्या अवतीभोवती ऐकू येतात। अशा प्रकारे दिवसभर अनेक आवाज आपल्या सोबत असतात। प्रश्न 7वा, दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा। आता या ठिकाणी कॉलम दिलेला आहे, ऐकावेसे वाटणारे आवाज आणि त्रासदायक वाटणारे आवाज। तर सुरुवातीला आपण ऐकावेसे वाटणारे आवाज पाहूयात। यामध्ये पक्ष्यांचे मंजूळ आवाज, आईचा लढीवाळ आवाज,
मंदिरातील प्रार्थनेचा आवाज, आजीच्या आरतीचा आवाज. अशा प्रकारचे अनेक आवाज आता या ठिकाणी आपल्याला लिहिता येतील. आणि त्रासदायक वाटणारे आवाज, गाड्यांचे आवाज, मिक्सरचा आवाज, लाऊडस्पीकरचा आवाज, कुत्र्याचे भुंकणे. तर अशा प्रकारचे आवाज आपण या ठिकाणी लिहू शकतो. प्रश्न 8वा, भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधून लिहा. उदाहरणार्थ, निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. तर अशा प्रकारची भाषेतील सौंदर्य असणारी पाठातील वाक्ये शोधून लिहायची आहेत. तर पाहूयात. 1. अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते. 2. घराघरातल्या बायका कोंबड्याच्या बाकेबरोबर जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात. 3. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते. 4. थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो. 5. व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सुरू झालेली असते. 6. मध्येच एखाद्या ढोलीतून हिरव्या रेघोट्या मारत एखादा पोपट या संगीतात आपल्या सुराची भर घालत असतो. तर अशा प्रकारची काही वाक्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतील, जी पाठात आलेली आहेत. तर आता खेळूया शब्दांशी या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात. त्यामध्ये पाठाधारे विशेष विशेषणांच्या जोड्या लावा. आता या ठिकाणी वर्तुळामध्ये काही आपल्याला विशेषण विशेष मिक्स करून दिलेले आहेत. या तक्त्यामध्ये ते आपल्याला त्याच्या योग्य जोड्या लावून लिहायच्या आहेत. तर पाहूयात. विशेषण आहे आसुसलेला, तर याचा विशेष येईल टाहो. विशेषण आहे भरभरीत, तर विशेष येईल झांज. विशेषण येईल किरटा, विशेष येईल आवाज. विशेषण आहे कुरेबाज, विशेष आहे तान. विशेषण येईल मुलायम आणि विशेष आहे स्पर्श. तर अशा प्रकारच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तक्ता पूर्ण करा. आता या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा तक्ता दिलेला आहे, ज्यामध्ये शब्द, सामान्य रूप आणि विभक्ती प्रत्यय हे लिहायचे आहेत. तर शब्द दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी. पहिला शब्द आहे सुराने, यामध्ये सामान्य रूप येईल सुरा आणि विभक्ती कोणती लागलेली आहे? ने. त्यानंतरचा आहे सुरात, सामान्य रूप येईल सुरा, विभक्ती येईल त. त्यानंतरचा आहे सुराचे, सामान्य रूप सुरा, विभक्ती येईल चे. त्यानंतरचा शब्द आहे सुराला, सामान्य रूप येईल सुरा आणि विभक्ती येईल ला. आणि शेवटचा आहे सुराशी, सामान्य रूप येईल सुरा आणि विभक्ती येईल शी. आलं लक्षात? आता त्यानंतर चर्चा करूया या शीर्षकाखाली देखील आपल्याला प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात. तर विशिष्ट आवाज व त्या संदर्भातील तुमच्या आठवणी मित्रमैत्रिणींना सांगा. तर या ठिकाणी आपण उदाहरणादाखल हा संवाद दिलेला आहे. तर सतीश, राम आणि मीना खाली दिलेली गोष्ट चर्चा करत होते. तर अशा प्रकारच्या आठवणी किंवा हा संवाद आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. सतीश: दरवर्षी गावाला गेल्यानंतर मी सकाळी पहाटे उठून शेतावर जायचो. तिकडे मला पक्ष्यांच्या किलबिलाटाने खूप बरे वाटायचे. सकाळी सकाळी कोंबडा आरवत असे आणि गजर सारखा लोकांना उठवत असे. राम आणि मीना त्यावर काय म्हणतात पाहूयात. आम्ही शहरात सकाळी सकाळी गाड्यांचा आवाज ऐकत आणि दूधवाल्याचा आवाजाने आम्हाला जाग येते. सगळीकडे गजबजलेले वाटते. आता या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेल्या आहेत, त्याबद्दल क्षमस्व. काळजीपूर्वक पाहून तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. आता आपण समजून घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला काही ग्रामरचा भाग दिलेला आहे तो पाहूयात. खालील वाक्य वाचून उत्तरे लिहा. त्यामध्ये मी पत्र लिहितो. तर या वाक्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद लिहायचं आहे ते पाहूयात. लिहिणारा तो कोण आहे? मी. तर मी हा काय आहे? कर्ता आहे. लिहिले जाणारे ते काय? उत्तर काय येईल? पत्र.
हे काय आहे? कर्म. आणि ई वाक्यातील क्रिया कोणती? तर क्रिया कोणती आहे? लिहिण्याची, म्हणून लिहितो. तर हे काय येईल? क्रियापद. म्हणजे कोणतंही आपल्याला वाक्य दिलं तर हे 3 प्रश्न त्याला जर विचारले तर येणारं जे उत्तर आहे ते आपल्याला मिळून जाईल. मग ते वाक्यात कर्ता कोणता आहे, कर्म कोणता आहे, क्रियापद कोणतं आहे हे आपल्याला लक्षात येईल. म्हणून या ठिकाणी जे प्रश्न दिलेले आहेत ते तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे आहेत. एखादं वाक्य दिलं आहे, त्यामधला कर्ता ओळखण्यासाठी कोणता प्रश्न विचारावा लागेल, कर्म ओळखण्यासाठी कोणता विचारावा लागेल, हे या गोष्टी नेहमीसाठी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आहे वाक्याच्या शेवटी येणे या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा लिहा. त्यामध्ये 1. मी शाळेतून आत्ताच आलो. 2. ती शाळेतून आत्ताच आली. 3. रवी शाळेतून आत्ताच आला. 4. विद्यार्थी शाळेतून आत्ताच आले. आता या सर्व ठिकाणी आपण येणे या क्रियापदाचे योग्य रूप वापरलेले आहेत. आलं लक्षात? त्यानंतर कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा. आता या ठिकाणी सर्व वाक्यांमध्ये खेळणे हे क्रियापद दिलेले आहे, तर त्याचे योग्य रूप वापरून आपल्याला ते वाक्य पूर्ण करायचं आहे. 1. मुली क्रिकेट खेळतात. 2. तुम्ही क्रिकेट खेळता. 3. आम्ही क्रिकेट खेळतो. 4. जॉन क्रिकेट खेळतो. 5. समीरा क्रिकेट खेळते. कर्ता स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे? आता यानंतर पत्रलेखन या शीर्षकाखाली काय दिलेलं आहे ते पाहूयात. यामध्ये औपचारिक पत्र प्रारूप आपल्याला एक नमुना दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला एक पत्र लिहायला सांगितलेलं आहे. सुरुवातीला आपण काय दिलेलं आहे ते पाहूया. तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे 10 दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा. तर अशा प्रकारचा प्रश्न किंवा आपल्याला एक उपक्रम किंवा ॲक्टिव्हिटी पण म्हणता येईल त्याला, तर दिलेली आहे आणि आपल्याला हे औपचारिक पत्र लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या ठिकाणी हा नमुना देखील आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. तर तशा प्रकारे आपल्याला त्या नमुन्यात बसेल असं पत्र लिहायचं आहे. तर पाहूयात. या ठिकाणी हे सर्व नावे काल्पनिक आहेत. योगायोगाने कुणाची अशी असतील तर त्याचा आणि ह्याचा काहीही संबंध नाही आहे. मेघा घाडगे 220 कृष्णा अपार्टमेंट टिळक रोड पुणे 423089 दिनांक 2 मे 2024. आता हे उन्हाळी वर्ग म्हटल्यानंतर मार्च एप्रिल मे म्हणजे किंवा सुट्ट्यांमध्ये असणार आहेत, म्हणून तारीख तुम्हाला तशीच टाकावी लागेल. प्रति माननीय श्री रमेश इंगळे वर्ग शिक्षक इयत्ता 8वी तुकडी अ इंदिरा गांधी विद्यालय पुणे 423089. विषय हस्ताक्षर सुंदर करूया शिबिरामध्ये सहभागी होण्याबाबत. आता यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कॉमा दिलेला आहे, ज्या ठिकाणी फुलस्टॉप दिलेला आहे त्याच ठिकाणी जशाच तसा फुलस्टॉप कॉमा या गोष्टी विसरायच्या नाहीत किंवा त्यात बदलही करायचा नाही. कारण हा फॉर्मॅट आपल्याला जसा पहिला दिलेला आहे पाठ्यपुस्तकामध्ये तसाच आपण घेतलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीचा काहीतरी महत्त्व आहे. कॉमाचं महत्त्व आहे, फुलस्टॉपचं आहे, त्यामुळे त्यात बदल करायचा नाही. ते जशाच तसंच घ्यायचं, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर सुरुवातील महोदय कॉमा. आपल्या शाळेत 20 मे ते 30 मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर सुंदर करूया या स्पर्धेत मला सहभागी व्हायचे आहे. कालच मला या शिबिराबद्दलची माहिती मिळाली. या शिबिराचे संयोजन तुम्ही करत असल्याचेही समजले. हे शिबिर सुरू व्हायला आता फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत आणि त्यासाठी प्रवेशाच्या जागा देखील मर्यादित आहेत. त्यामुळे शक्य झाल्यास मला या शिबिरात सहभागी होण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती. आपली विश्वासू कुमारी मेघा घाडगे. तर अशा प्रकारचं हे पत्र राहील. आलं लक्षात? आता अजून एक आपल्याला या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला आहे. आता हे जे
पत्र आहे ते आपण ज्या एन्व्हलपमध्ये टाकणार आहोत त्यावरती देखील पत्ता टाकायचा आहे. तर प्रतीमध्ये माननीय श्री रमेश इंगळे ज्याला तुम्ही पत्र पाठवताय त्याचा पत्ता टाकायचा आहे. वर्ग शिक्षक इयत्ता 8वी तुकडी अ, इंदिरा गांधी विद्यालय आणि खाली पुणे आणि त्यांचा पिनकोड. आणि प्रेषक जो पत्र पाठवतोय त्याचा पत्ता मेघा घाडगे 220 कृष्णा अपार्टमेंट टिळक रोड पुणे आणि खाली दिनांक. तर अशा प्रकारे ज्या पाकिटामध्ये तुम्ही पत्र टाकणार आहात त्यावरती हा पत्ता अशा प्रकारे लिहायचा आहे. आता शेवटी आहे वाचा. या शीर्षकाखाली आपल्याला काय वाचायला सांगितलं आहे ते पाहूयात. खालील उतारा वाचा, विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा. हा या ठिकाणी उतारा दिलेला आहे, यामध्ये कोणतेही चिन्ह दिलेले नाहीत. तर आपल्याला योग्य ठिकाणी योग्य चिन्ह घालून हा उतारा पुन्हा लिहायचा आहे. तर पाहूयात. तर या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करून कॉमा, फुल स्टॉप जे जे चिन्ह आलेले आहेत ते योग्य ठिकाणी योग्य जागी व्यवस्थित लिहून घ्या. आता त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या. तर हा उतारा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. मी वाचायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर याचा आपण शीर्षक देऊयात, यशस्वी जीवनाचे रहस्य. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी सोडवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.